वाय नॅस्पिच आता आपण इथे शेअर करणार आहोत आणि खूप शॉर्टमध्ये मी सांगतो हे वाय नॅस्पिच. हिअर आर द फ्यू की फीचर्स वाय वी शुड जॉईन नॅस्पिच. आता आपण ऑलरेडी जॉईन केलंय. पहा, याच्यातला सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो आहे इंडियन ओरिजिन कंपनी. मी म्हणत नाही की फॉरेनच्या कंपन्यांमध्ये जॉईन होऊ नये, परंतु फॉरेनच्या कंपन्यांमध्ये जॉईन होत असताना काही अडचणी मी पाहिल्या आणि त्यातल्या काही अडचणी मी तुम्हाला सांगतो की ज्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत त्याच मी शेअर करेल. मी कोणत्याही कंपनीचं कोणत्याही प्रोडक्टचं नाव घेणार नाहीये, परंतु मी एका कंपनीच्या कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या होत्या आणि कॅल्शियम डिफिशियन्सी असू नसो, कधी कधी आपला एखादा नातेवाईक येतो आणि तो आपल्याला सांगतो की ही कंपनी जबरदस्त आहे आणि त्याच्या मोहापोटी आपण कुठला तरी एखादा प्रोडक्ट घेतो, फक्त तो रेकमेंड करतो म्हणून. मी काही कंपन्यांच्या म्हणजे एका कंपनीच्या कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. आता काय होतं की कॅल्शियमच्या ज्या गोळ्या आहेत, सपोज मी एक्झाम्पल देतो, मी कोणत्याही कंपनीला बिलकुल बदनाम नाही करणार. तोटा काय होतो किंवा अडचण काय असते एका इंडियन ओरिजिन कंपनीची आणि बाहेरच्या कंपनीची. त्या कंपनीमध्ये सपोज ती कंपनी बाहेरची असेल, जपानची असेल, जर्मनीची असेल, अमेरिकेची असेल, त्या कंपनीमध्ये फॉर्म्युला बनवताना इंडियन माणसाचं लाईफस्टाईल काय आहे, इंडियन माणसाचं लाईफस्टाईल काय, इंडियन मनुष्य किती व्यायाम करतो, इंडियन मनुष्य किती मांसाहार करतो, याच्याबद्दल ती कंपनी रिसर्च करत नाही. तर त्यांचा जो फॉर्म्युला आहे जवळपास तोच फॉर्म्युला येतो. मग ते कॅल्शियम जे मी इंटेक करतोय ते जर मी पचवलं नाही, त्याच्यासाठी लागणारा तेवढा व्यायाम केला नाही. आता विकणारा जो आहे तो कोणीही असू शकतो, कारण नेटवर्क मार्केटिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला डिप्लोमा डिग्री करावी लागत नाही. तो फक्त ऑफर पाहतो, विकतो. कॅल्शियमच्या गोळ्यांवर एक गोळी फ्री आहे, विकली मला. परंतु मी ते कॅल्शियम खाल्लं आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मला फॉलोअप करून माझा व्यायाम झाला नाही, तर कॅल्शियम डिपॉझिट होतं बॉडीमध्ये आणि त्याचा किडनी स्टोन सुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारचे काही मला अनुभव आलेले आहेत आणि मला कुठल्याही कंपनीबद्दल सांगायचं नाही. मग काय होतं की फॉरेनच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या इंडियन माणसाला प्रोडक्ट विकायच्या अगोदर इंडियन माणसाचं लाईफस्टाईल, बरं इंडियामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक आहेत. साऊथमध्ये लोक भात खातात, तर ह्याच्यामध्ये नॉर्थमध्ये लोक जास्त नॉनव्हेज खातात, तर आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला लोक व्हेजिटेरियन जास्त. तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी असतात आणि तिथं सगळ्या म्हणजे बाहेरची कंपनी येऊन सगळ्यांना सेमच प्रोडक्ट देते. इव्हन इंडियामध्ये सुद्धा वेगवेगळे देश असल्यासारखं कल्चर वेगळं डिफरंट आहे. म्हणून इंडियामधली जी कंपनी आहे ती इंडियन मेंटॅलिटीला पाहूनच डेव्हलप होते. आपल्याला बिझनेस इंडियामध्ये करायचा असेल इंडियन. आता काय सांगितलं जातं, तुम्ही ही कंपनी फॉरेनची आहे, तुम्ही पूर्ण जगात बिझनेस करू शकता. सगळे जगातले लोक इंडियात बिझनेस करायला पाहत आहेत. अमेझॉन इंडियामध्ये फॅक्टरी टाकायला पाहतोय. अमेझॉन सगळे लोक इंडियामध्ये येतात आणि आपण चायनामध्ये टूथपेस्ट विकायला चाललोय, किती मूर्खपणाचं काम आहे. सो कोणतीही कंपनी फॉरेनची म्हणत असेल की तुम्ही आमच्याबरोबर जॉईन केलात तर तुम्ही जगभर बिझनेस कराल. भारतात बिझनेस केला तरी 7 पिढ्यात पुरतील एवढे पैसे आपल्याला मिळणार आहे. आपल्याला जगात बिझनेस करायची गरज नाहीये. आणि जगात डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस एवढा विकसित झालेला आहे की जगात डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस करणं खूप कठीण आहे. भारतामध्ये विकसित झाला नाही, भारतात इझी आहे. सो इंडियन ओरिजिनची कंपनी जी आहे ती आपल्याला इंडियामध्ये खूप चांगल्या प्रकारची सर्व्हिसेस, चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट जे इंडियन मेंटॅलिटीमध्ये, इंडियन कॉस्टमध्ये आपल्याला देऊ शकते. सो म्हणून आपल्याला नॅस्पिसला प्रेफर करायचंय. तुम्ही ऑलरेडी जॉईन केलेला आहात, हे तुमच्या जस्ट ऍड ऑफ व्हॅल्यू ॲडिशन म्हणून मी तुमच्यावर हे शेअर करतोय. ऑलरेडी ही कंपनी हा एक प्रयोग नाहीये. कधी कधी आपला मामा, मावशी, आत्या एक कंपनी घेऊन येते, आत्ताच चालू झाली बघ, 6 महिने झाले फक्त या कंपनीला चालू होऊन, बरोबर. खूप आता आपल्याला खूप लवकर या कंपनीमध्ये जॉईन करता येईल. लवकर जॉईन झालं म्हणजे खूप सारे पैसे मिळतील. लवकर ये, आत्ताच कंपनी चालू झाली. मी म्हणत नाही आत्ताच कंपनी चालू झालेल्या बंद होतात, परंतु सपोज तुम्ही 40 वर्षाचे असाल, 45 वर्षाचे असाल, 50 वर्षाचे असाल, बरोबर, आणि तुम्ही आत्ताच 6 महिन्यापूर्वी चालू झालेल्या कंपनी जॉईन झालात आणि त्या कंपनीमध्ये काहीतरी टेक्निकल अडचण आली, बरोबर, कारण नवीन कंपनी 3 वर्ष 4 वर्ष चालली तरच ती पुढे स्टेबल चालेल असं गव्हर्नमेंट म्हणतं. तिला एक पिरियड असतो, त्या पिरियड नंतर ती कंपनी व्यवस्थित चालते, की ज्या पिरियडमध्ये तिला सगळं तिचं एक सायकल कम्प्लीट होतं. मग आता जर सपोज तुम्ही 40-50 वर्षाची व्यक्ती असाल आणि तुम्ही एखाद्या कंपनीत गेलात जी नवीन आहे, बरोबर, आणि ती जर बंद झाली कोणत्याही कारणास्तव, तर तुम्हाला पुढे अपॉर्च्युनिटीसाठी खूप कमी वेळ आहे आणि तुमचं एक फेस व्हॅल्यू पण खराब होऊन जाते. जर आपण मोबाईल घेतो तर ब्रँडेड घेतो, कपडे घेतो ब्रँडेड घेतो, जुता घेतो ब्रँडेड घेतो, तर आपण एका चांगल्या ब्रँड बरोबर जॉईन व्हायला पाहिजे. तुम्ही नॅस्पिसचं जर नाव पाहिलं तर तुम्हाला एक खूप मोठा 19 वर्षाचा ब्रँड आहे, म्हणून तुम्ही एका ब्रँड बरोबर जॉईन झालाय. मी म्हणत नाही की लोकल कंपन्यांबरोबर जॉईन होऊ नये, परंतु या लोकल कंपन्याचा प्रॉब्लेम एक अजून आहे की डायरेक्टर जे असतात त्यांचं पोट भरल्यानंतर त्या कंपन्या कदाचित बंद होऊ शकतात. परंतु जेव्हा मोठ्या कंपन्या असतात, जसं अंबानीचं कधी पोट भरत नाही, टाटाचं कधी पोट भरत नाही,
बजाजचं कधी पोट भरत नाही, तशा मोठ्या कंपन्या ज्या असतात, ज्या 20, 25, 30 वर्ष चालतात, या कंपन्या पोट भरण्यासाठी नसून तर ह्या कंपन्या भारतामध्ये पूर्ण विकास करण्यासाठी काम चालू करतात. खरं तर डायरेक्टरांचं तर 40,000 लोकांनी आतापर्यंत 6,500 रुपयाचे प्रोडक्ट घेतलं असेल तर डायरेक्टरांचं पोट भरलंच असेल. परंतु काही लोक बिझनेस करण्यासाठी कंपनी चालू करतात आणि काही लोक एक फायनान्शियल शॉर्ट करण्यासाठी कंपनी चालू करतात आणि ते त्यांना फ्रॉड म्हणलं जातं. विजय माल्या किंवा नीरव मोदी सारखे फ्रॉड असतात. तर ही कंपनी जी आहे हा बिझनेस करण्यासाठी आहे, असा माझा 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. ऑलरेडी ही कंपनी ऑल ओव्हर इंडियामध्ये स्प्रेड झालेली आहे. म्हणजे तुम्हाला जर सपोज आसाममध्ये काम करायचं तरी कंपनी मदत करू शकते, तुम्हाला जर नेपाळमध्ये काम करायचं तरी कंपनी मदत करू शकते, तुम्हाला कन्याकुमारीत काम करायचं तरी कंपनी मदत करू शकते. कंपनी ऑल ओव्हर इंडियामध्ये स्प्रेडअप झालेली आहे. आता हा दुसरा जो पॉईंट आहे तो बायनरी प्लॅन. खूप साऱ्या डायरेक्ट सेलिंग कंपन्यांमध्ये काही प्लॅन्स असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला 6 लेख, 8 लेख, 10 लेख, 12 लेख मेंटेन करावं लागतात. ते प्लॅन बिलकुल चुकीचे नाही आहेत, ते बेस्ट आहेत. परंतु तेच सगळं इन्कम जर तुम्हाला 2 लेखमध्ये मिळत असेल, तर आपण कधी कधी असा एखादा प्लॅन असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला 6 लेख मेंटेन करायचे आहेत आणि सपोज तुम्हाला 6 बहिणी आहेत किंवा 6 भाऊ आहेत, तर बरीचशी लोक त्या 6 बहिणींना वेगवेगळ्या लेगमध्ये टाकताना मी पाहिले. मग 6 बहिणींचे जे मावस भाऊ आहेत ते सगळ्यांचे सेमच असतात. मग मावस भावांनी कुठे जॉईन व्हायचं? त्या 6 बहिणींच्या खाली वेगवेगळ्या लेगमध्ये का एकाच बहिणीच्या खाली? मग बाकी बहिणींना वाईट वाटणार आहे. मग हे सगळा प्रॉब्लेम कशामुळे आला? 6 डिफरंट लेगमध्ये. पण हे कोणी ट्रेनिंग देत नाही की नातेवाईक एकाच लेगमध्ये टाका, मित्र एकाच लेगमध्ये टाका. त्यामुळं हा प्लॅन असा बनलेला आहे की ज्यामध्ये 2च लेग आहेत. इच्छा असो नाही तर नसो, तुम्हाला त्या 2 लोकांच्या खालीच काम करावं लागतं. याचे तोटे असतील का? हो, तोटे पण आहेत. पण त्या तोट्यांवर कसा मार्ग काढायचा ते मी नक्कीच सांगेल. मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो एक लेग जो आहे तो मित्रांचा लेग बनवायचा आणि एक लेग नातेवाईकांचा. म्हणजे मावस बहीण असेल, मावशी असेल, आत्याचा मुलगा, मावशीचा मुलगा, सगळे एका खाली एक येत राहणार. दुसऱ्या बाजूला स्कूल फ्रेंड, कॉलेज फ्रेंड, सगळे फ्रेंड एकमेकांच्या खाली येणार. म्हणजे सगळ्या फ्रेंडचा एकमेकांना फायदा होतो आणि सगळ्या नातेवाईकांचा एकमेकांना फायदा होतो आणि तोपर्यंत आपला आयडी जो आहे तो कॅपवर गेलेला असतो. 5,40,000 आपलं इन्कम होऊ शकतं, सगळे नातेवाईक आणि मित्र जॉईन केले तर. आणि जर वाटलं अजून काय तुम्हाला याच्या पलीकडे जायचंय तर मग फॅमिली आयडीज काढून तुम्ही फेसबुकवरून पण लोकांना जॉईन करू शकता. बायनरी प्लॅनचा हा सगळ्यात जास्त फायदा होतो आणि ऑटोमॅटिकली टीमवर्क होतं. तुमची इच्छा असो नसो, वरून लोक आपण एकमेकांच्या खाली टाकत राहतो, लेग ऑटोमॅटिकली डेव्हलप होत राहतात. नेक्स्ट, याच्यामध्ये सध्या 1,500 रुपयाच्या वर कोणतेही प्रोडक्ट असतील तर त्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये कुरिअर डिलिव्हरी कोविडमुळे फ्री दिलेली आहे. कोविड नंतर जे रूल्स असतील ते वेगळे असतील. नॅस्विचचे प्रोडक्ट जे आहेत त्यांना ऑल ओव्हर इंडियामध्ये फ्री कुरिअर डिलिव्हरी दिलेली आहे. अबोव 1,500 रुपये, 1,500 रुपीजच्या वर ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही असेल. स्पीड पोस्ट डिलिव्हरी असेल तरी चालेल किंवा DTDC असेल तरी चालेल. ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण डिलिव्हरी देतोय. इव्हन दीव दमनला सुद्धा आपण डिलिव्हरी परवाच दिलेली आहे, बरोबर. सो ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही 1,550 रुपयाचे प्रोडक्ट तुमच्या नातेवाईकांना फॉरवर्ड करू शकता. हा आत्ताच्या डेटला आपल्याला एक ऍडिशनल बेनिफिट आहे. नेक्स्ट, नो रिन्युअल चार्जेस. ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी भारत सरकारने सांगितलेले रिन्युअल चार्जेस नाही आहेत. पण ज्या छोट्या कंपन्या आहेत, ज्या लोकल लेवलला चालू झालेल्या आहेत, आपल्या एरियामध्ये चालू झालेले आहेत, रिन्युअलच्या नावाखाली दरवर्षी तुमचा आयडी ऍक्टिव्हेशन करण्यासाठी पैसे घेतात. या कंपनीमध्ये 2 जनरेशन पर्यंत बिझनेस करण्यासाठी ऍक्टिव्हेशन चार्जेस नाही आहेत आणि तुमचा बिझनेस फ्री ऑफ कॉस्ट 2 जनरेशन म्हणजे लेट से 40-50 वर्ष तुम्ही हा बिझनेस नो रिन्युअल चार्जेस म्हणून करू शकता. नो साईड व्हॉल्यूम. जे लोक ऑलरेडी जनरेशन प्लॅन मध्ये करतात त्यांना साईड व्हॉल्यूम काय तो माहिती आहे. मी त्याच्यामध्ये डीपमध्ये जाणार नाहीये. या बिझनेसमध्ये साईड व्हॉल्यूम नावाचा विषय बिलकुल नाहीये. PVPV सिस्टम काय असते, जे ऑलरेडी लोक जनरेशन प्लॅन मध्ये काम करतात त्यांना माहिती असतं. PVPV सिस्टम मध्ये जो ऍक्च्युअल सेल होतो त्याच्यामधून, म्हणजे सपोज मी 1,000 रुपयाचा सेल केलाय तर कमिशन 1,000 रुपयावर वाटलं जात नाही, तर 1,000 रुपयामध्ये जर BV 500 रुपये असेल तर 500 रुपयांवर कमिशन वाटलं जातं आणि मग 1,000चा सेल होतो परंतु कमिशन 500 रुपये वाटलं जातं. अशा काही कंपन्या आहेत ज्या कंपन्यांना मी कमी लेखत नाहीये. माझी तेवढी कॅपॅसिटी नाही की मी एखाद्या कंपनीला कमी लेखेल, परंतु आपण त्या कंपनीत काम करत असताना आपल्या लक्षात येतं की मी काम खूप करतो पण पेआउट खूप कमी येतोय. त्याचं कारण त्यांच्याकडे PV आणि BV सिस्टम असते आणि त्या सिस्टमवर काम करत असतात. बायनरीमध्ये तशी PV-BV सिस्टम नसते. बायनरीमध्ये एकच लॉक असतो. जर तुमच्याकडे एक आयडी असेल तर तुम्ही 5,40,000 पेक्षा जास्त कमवू शकत नाही आणि लिडरशिप बोनस पकडून तुम्ही अनलिमिटेड पैसे कमवू शकता. हा बायनरीमध्ये एक लॉक असतो. आपल्याकडे ऍडिशनल काय, वीकली पेमेंट आहे आणि मंथली पण पेमेंट आहे.
म्हणजे बायनरीचा पेआउट मंथली मिळतो आणि सगळे क्लब्स जे आहेत ते मंथली मिळतात. म्हणजे वीकली प्लस मंथली आपल्याकडे पेमेंट मिळतं. नंतर कॅरी फॉरवर्ड बिझनेस सिस्टम. जे लोक ऑलरेडी जनरेशन प्लॅन्समध्ये काम करतात त्यांना माहिती आहे दर महिन्याला तुमचा बिझनेस 0 पासून स्टार्ट होतो, बरोबर. आणि काही कंपन्या ज्या आहेत त्या दर महिन्याला बिझनेस 0 पासून स्टार्ट करतात, परंतु जी पोस्ट असते, रँक असते ती कॅरी फॉरवर्ड करतात. परंतु आपल्याकडे पूर्ण बिझनेसच कॅरी फॉरवर्ड होतो. म्हणजे सपोज तुम्ही या महिन्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन केलं नाही तर तुमचा जो बिझनेस आहे तो तसाच कॅरी फॉरवर्ड होतो आणि त्याच बिझनेसवर तुम्ही पुढच्या महिन्यावर क्वालिफिकेशन करू शकता. कॅरी फॉरवर्ड बिझनेस सिस्टम फक्त बायनरीमध्ये, इव्हन बायनरीमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या कॅरी फॉरवर्ड बिझनेस सिस्टम देत नाही. परंतु 2006 साली मी जॉईन केलेल्या माणसावर आजही मला पेआउट मिळवण्याचा अधिकार आहे या कंपनीमध्ये, बिकॉज कंपनी वर्क्स ऑन कॅरी फॉरवर्ड बिझनेस सिस्टम. जे लोक ऑलरेडी जनरेशन प्लॅन मध्ये करतायत त्यांना माहिती आहे दर महिन्याला 0 पासून क्वालिफिकेशन करणं किती डिफिकल्ट असतं. पेआउट येताना काही कंपन्या त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस लावतात आणि तुमच्या पेआउट मधला 10%, 5% भाग काढून घेतात ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून, डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून. जसं स्कूलमध्ये बिल्डिंग फंड नावाचा प्रकार असतो तसा काही कंपन्यांमध्ये ऍडमिन चार्जेस नावाचा प्रकार असतो. आपल्या कंपनीमध्ये 0 डिडक्शन आहे, फक्त 5% TDS जो तुम्ही वापस घेऊ शकता, रिफंड घेऊ शकता, एवढंच डिडक्शन होतं. ही आपल्या कंपनीची एक युनिक बाजू आहे. आपल्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट आहेत त्यांची व्हॅल्यू ही व्हॅल्यू फॉर मनी मध्ये काउंट केली जाते. तुम्हाला 100 रुपयाची वस्तू आहे, तिलाच 500 रुपयाला विकली ऑफरमध्ये आणि तिच्यावरच पेआउट दिला, याला काही लॉजिक नाही. खूप साऱ्या कंपन्या जो प्रोडक्ट इझिली मार्केटमध्ये कमी किमतीत अवेलेबल आहे डायरेक्ट सेलिंगमध्ये त्याची किंमत वाढवतात आणि त्याच्यामुळे कंपन्या बदनाम पण होतात आणि नंतर लोक त्यांचं प्रोडक्ट घेणं बंद करून टाकतात. आपल्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट आहे ते व्हॅल्यू फॉर मनी आहे. आपल्याकडे 60 रुपयाचा, 80 रुपयाचा पण फेस वॉश आहे आणि 320 रुपयाचा पण फेस वॉश आहे. ज्याला ज्या फेस वॉश घ्यायची इच्छा आहे त्या फेस वॉश घेऊन तो जॉईन करू शकतो. सो ज्याला जो प्रोडक्ट हवा आहे त्याला तो त्या किमतीत मिळतो. म्हणजे तुम्हाला 100 रुपयाचा स्क्रब पण मिळेल आपल्याकडं आणि 400 रुपयाचा स्क्रब सुद्धा मिळेल. त्यामुळे या कंपनीमध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण विनाकारण पेआउट वाटण्यासाठी प्रोडक्टच्या किमती वाढवलेल्या नाहीयेत. व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट्स आहेत आणि मी तुम्हाला सांगेल तुम्हाला आवडेल तोच प्रोडक्ट घ्या. तुम्ही जर इथं कोणी महिला असेल तर तुम्ही या पुढच्या 2 दिवसात चहाची ऑर्डर नक्की टाका. तुम्ही त्याच्यानंतर नक्कीच या कंपनीत चहा घ्याल. आपल्याकडे 1000 पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत. जसं मी पहिलं सांगितलं, इंडियन मेंटॅलिटीला साजेसे प्रोडक्ट आहेत. उगीच काहीतरी फॉरेन फॉर्म्युला त्याच्यामध्ये ऍड केलेला नाहीये. इंडियन मेंटॅलिटीला साजेसे असे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. त्यामुळे इंडियातल्या माणसाला जे पाहिजे तेच आपण त्याच्यामध्ये ऍड केलंय. कॉस्मेटिक असतील, हर्बल असतील, गार्मेंट्स असतील, इंडियन मेंटॅलिटीचे प्रोडक्ट आहेत. 1000 पेक्षा जास्त प्रत्येकासाठी प्रोडक्ट आहे. महिलांसाठी पण आहे, वृद्धांसाठी पण आहे, मुलांसाठी पण आहे, सगळ्यांसाठी प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे. सो हे युनिक फीचर्स आहेत. नो मंथली सेल्स टार्गेट. आपल्या कंपनीमध्ये कुठलाही दर महिन्याला सेल्स टार्गेट नाही आणि प्रोडक्ट डम्पिंग नाहीये. प्रोडक्ट डम्पिंग काय ते मी तुम्हाला सांगेल. आवडणार नाही काही लोकांना, झेपणार नाही काही लोकांना, डायजेस्ट होणार नाही, परंतु मी तुम्हाला सांगेल मी या बिझनेसमध्ये 15 वर्षांपासून आहे. माझा नंबर यावर बिझनेसमध्ये 15 वर्षांपासून सेम आहे. बिकॉज ट्रान्सपरंट बिझनेस करतोय. लोक बोलत नाही, मोटिवेशन देतात. लोकांना म्हणतात माझ्याकडं 2 वर्षात मी BMW घेतली, 3 वर्षात 50 लाखाचा पेआउट केला. परंतु हा पेआउट बनवत असताना माझ्या डाऊनलाईनला मी 1-1 लाख रुपयाचा माल घ्यायला लावला, 1-1 लाख रुपयाचे प्रोडक्ट घ्यायला लावले, हे कोणीही सांगणार नाही. BMWचं फंक्शन खूप मोठं होईल, पेआउटचे चेक मोठे दाखवले जातील, परंतु डाऊनलाईनच्या घरामध्ये किती माल गेलेला आहे आणि त्या माल एक्सपायर होतोय हे कोणी सांगणार नाही. आपल्या कंपनीच्या डायरेक्टरना या गोष्टीबद्दल प्रचंड घृणा आहे, म्हणून त्यांनी सांगितलं आपल्या कंपनीमध्ये कोणाच्याही घरी प्रोडक्ट डंप करणार नाही, कारण प्रोडक्ट एक्सपायर होतो. म्हणून आपल्याकडे कोणतेही मंथली टार्गेट नाही. तुम्हाला जेवढा प्रोडक्ट हवाय तेवढाच प्रोडक्ट तुम्ही घ्यायचा आहे. आपण उद्या कंपनी बंद होणार नाहीये की आजच प्रोडक्ट सगळा घेऊन टाकतो. घरामध्ये स्टॉक करू नका. त्याची 2-3 रिझन आहेत. पहिली गोष्ट, आपण दुकानदार नाहीये. जर ई कॉमर्स मॉडेल आहे, कोथिंबिरीची जोडी सुद्धा तुमच्या घरी 1 मिनिटात येते, 2 मिनिटात पिझ्झा येतो तुमच्या घरी, तर कशाला घरामध्ये डंप करून ठेवतो? सगळं ई कॉमर्सवर आहे आता, त्यामुळे डंप करू नका. पूर्वी ते होतं की तुमच्या घरात कोणी आलं तर तुम्ही त्याला टूथपेस्ट द्याल किंवा शॅम्पू द्याल, परंतु 2 दिवस तो थांबतो, येतो, तुमच्याकडे येऊन जाईल. तुम्हाला पाहिजे असेल डंप करायचे करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आपली कंपनी डंप करायला सांगत नाही. हा बिझनेस 100% ऑनलाईन झालेला आहे आता.
जर तुम्ही घराच्या बाहेर पडला नाही तरी आता पॉसिबल आहे. पूर्वी हा असा बिझनेस नव्हता. मी स्वतः 2 लाख 3 लाख 4 लाख किलोमीटर गाडी चालवलेली आहे. तेव्हा 50,000 लोकांची टीम झाली माझी. परंतु आता मी म्हटलं तरी कोणी मला इन्व्हाइट करत नाही की या म्हणून, कारण आता सगळ्यांना ऑनलाईन बिझनेस करायला आवडतो. खरंच वर्क फ्रॉम होम, पूर्वी वर्क फ्रॉम होम म्हणायचे 5 वर्षापूर्वी, परंतु तुम्हाला टाय कोट सगळं घालून आवरून त्या सेमिनारला जावं लागायचं. तिथं कधी कधी रात्री 10 वाजेपर्यंत त्या मीटिंग चालायच्या. तर आता खरंच वर्क फ्रॉम होम झालेला आहे आणि याला जर आपण प्रमोट केलं तर खरंच तो मीटिंगमध्ये जाण्याचा वेळ, कपड्यांचा तयार होण्याचा वेळ वाचेल. हा महिन्यातनं एखादा तुम्ही मीटअप करू शकता. मी पण सांगितलेलं आहे, जर ज्या शहरामध्ये खूप सारे लोक जॉईन होतील त्या शहरामध्ये मी स्वतःहून एक मीटअप करेल, की ज्या मीटअपसाठी आपण बिलकुल त्याचं प्रेझेंटेशन नसेल, जस्ट फॉर मीटिंग या जस्ट फॉर फन आपण एकमेकांना भेटू, पण कंपल्सरी नाहीये. सो हा बिझनेस 100% ऑनलाईन झालाय, जो खरं तर महिलांसाठी खूप चांगला आहे. हाऊसवाईफ आणि स्टुडंटसाठी खूप चांगला झालेला आहे. कारण महिलांना मॅक्सिमम टाइम घरच्या लोकांना, महिलांना रात्री 10 वाजेपर्यंत बिझनेससाठी पाठवायला अजिबात आवडत नाही. सुरुवातीला म्हणतात वर्क फ्रॉम होम आणि मीटिंग चालतात रात्री 12 वाजेपर्यंत. बरोबर, काही चुकीचं नाहीये, ते सगळं पैशासाठी चालू आहे. परंतु इथे सगळ्यात जास्त स्ट्रेस महिलांना येते आणि इथे सगळ्यात जास्त स्ट्रेस जो स्टुडंटला येतो, कारण त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. हा 100% वर्क फ्रॉम होम बिझनेस झालेला आहे, त्यामुळे तुम्ही घरून करू शकता. आणि आता लोक जसं पेटीएम फ्रेंडली झालेत, गुगल पे फ्रेंडली झालेत, नोटबंदीमुळे हे सगळं झालंय, किंवा फोन पे फ्रेंडली झालेले, आता कोरोनामुळे लोक झूम फ्रेंडली झालेत, मायक्रोसॉफ्ट टीम फ्रेंडली झालेली आहेत, युट्यूब फ्रेंडली झालेत, फेसबुक फ्रेंडली झालेले आहेत. त्याचा फायदा घेणार आपण. युनिक कॉम्बिनेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग, ई कॉमर्स आणि फ्रँचायझी बिझनेस. पूर्वी फक्त डायरेक्ट सेलिंग होतं, त्याच्यात आता ई कॉमर्स ऍड झालेलं आहे, प्रायव्हेट फ्रँचायझी ऍड झालेलं आहे आणि टेक्नॉलॉजी 1.5 GB डेटा ऍड झालेला आहे. 1.5 GB डेटामुळे तुम्ही भारतभर हा बिझनेस करू शकता. आणि सगळ्यात लास्ट, बायनरी प्लॅन असल्यामुळं फास्ट टीम बिल्डिंग होते आणि बायनरीमध्ये रिपर्चेस सिस्टम टाकलेली आहे. म्हणजे सपोज तुमची लेफ्टला 100 लोकांची टीम आहे, राईटला 100 लोकांची टीम आहे आणि टीम वाढतच नाहीये. तुमची लेफ्टला 100 लोक झालीत, राईटला 100 लोक झालीत आणि टीम वाढतच नाहीये, स्टॉप झाली. तर या 100 लोकांनी लेफ्टला जर चहा विकत घेतला आणि राईटच्या 100 लोकांनी चहा विकत घेतला, तो पण यामुळे घेतला कारण 2 चहाच्या बॅगवर 1 चहाची बॅग फ्री आहे. सो 100 लोकांची टीम आणि राईट साईडला 100 लोकांची टीम जर असेल आणि काहीच वाढलं नाही, तर लेफ्टला सपोज 100 लोकांनी चहाची ऑर्डर केली, ती पण चहावर चहा फ्री आहे म्हणून, आणि राईट साईडच्या लोकांनी चहाची ऑर्डर केली, तरी सुद्धा तुम्हाला बायनरीचा पेआउट मिळणार आहे. तर हे भारतामध्ये खूप कमी कंपन्या करतात रिपर्चेसमध्ये बायनरी ट्री. तर हा बेनिफिट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन एवढं असेल तर एवढा पेआउट मिळेल, तुम्ही स्वतःच्या आयडीवर एवढी परचेस केली तर एवढा पेआउट मिळेल, असली काही बंधनं नाहीयेत. तुम्ही स्वतःच्या आयडीवर काहीच करू नका तरी तुम्हाला 40,000 पर्यंत मॅक्सिमम पेआउट मिळतो. आणि जर तुमचा आयडी 500 IP आणि 1000 IPचा असेल तर त्या इन्कमला लिमिटच नाहीये. सो जे आता 1550 मध्ये करतात त्यांना 40,000चं लिमिट आहे, परंतु त्यांनी अशाच प्रकारे प्रोडक्ट परचेस करत राहिले तर त्यांचा आयडी लवकरच 500 किंवा 1000 IPला अपग्रेड होणार आहे. सो हे सर्व आपल्या कंपनीबद्दलच्या काही युनिक गोष्टी होत्या, ज्या प्रॅक्टिकली मी स्वतः अनुभवल्या म्हणून मी तुम्हाला शेअर केल्या. ऑल द बेस्ट.